सदर फिजा पटेल जी आहे हिने सदर मारामारी करताना अंजली नावाची जी दुसरी आरोपी आहे तिला फोन केला आणि तिला हे सांगितले की तुझ्यासोबत जी वाद घालते ती अशी अशी इथं आहे। शिर्डीत काल रात्री धक्कादायक घटना घडली असून साईबाबा समाधी मंदिर परिसरात एका काकडी विक्रेत्या महिलेची तरुणीने चाकूनं वार करून हत्या करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। संपूर्ण घटना कशी घडली आणि या हत्येला मूर्त स्वरूप कसं देण्यात आलं याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी अधिक माहिती दिली असून काल रात्री 9 ते 10च्या सुमारास श्री साईबाबा समाधी मंदिर गेट नंबर 4 जवळ जयश्री क्षीरसागर ही महिला व्यवसाय करत असताना फिजा पटेल या आरोपी तरुणीने तिच्यावर चाकूनं वार केले, ज्यामध्ये जयश्री हिच्या पोटात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या। तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। सदर घटनेवेळी आरोपी फिजा पटेल हिने मारामारी करत असताना अंजली नावाच्या दुसऱ्या आरोपीला फोन करून ही घटना सांगितली आणि अंजलीच्या सांगण्यावरून फिजानं जयश्रीचा खून केला असल्याचा खुलासा झाला आहे। विशेष म्हणजे फिजाला चाकू सुद्धा अंजलीनं दिल्याचं पोलीस तपासात पुढे आलं असून चक्क दोघा 21-22 वर्ष तरुणींनी कट रचून ही हत्या घडवून आणल्यानं खुनाचा कट रचल्याचा तसेच खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना रात्रीच अटक करण्यात आली असून आज अंजली आणि फिजा या दोघींना शिर्डी पोलिसांनी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी रिमांडसाठी सादर केलं। मृत महिला व दोघी तरुणी साईबाबा मंदिर परिसरामध्ये किरकोळ साहित्याची विक्री करण्याचं काम करत होते। आरोपींचे मेडिकल केले आहे, परंतु सद्यस्थितीत नशेत असल्याचं आढळलं नाही। आरोपींची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही। त्यांच्यातील जुना वाद या हत्येचं कारण असल्याचं डीवायएसपी अमोल भारती यांनी सांगितलंय। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून मंदिर परिसरात होणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही डीवायएसपी अमोल भारती यांनी स्पष्ट केलं आहे। काल रात्री 19 जुलै 2026 रोजी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील श्री साईबाबा समाधी मंदिर येथील गेट नंबर 4 जवळ जयश्री क्षीरसागर ही जी पीडित महिला आहे तिला फिजा पटेल नावाची आरोपी आहे। फिजा पटेल या आरोपीने तिच्यासोबत वाद घातला आणि तिच्यावर चाकूने वार केले आणि त्यातला एक वार तिच्या पोटात लागलेला आहे आणि इतरही तिच्या शरीरावर वार केले तिने चाकूने, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली। तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं गेलं आणि त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला उपचारादरम्यान। या अनुषंगाने सदर फिजा पटेल जी आहे हिने सदर मारामारी करताना अंजली नावाची जी दुसरी आरोपी आहे तिला फोन केला आणि तिला हे सांगितले की तुझ्यासोबत जी वाद घालते ती अशी अशी इथं आहे आणि तिला मी थोडक्यात अंजलीच्या सांगण्यावरून तिनं हिला फिजा पटेलनं जयश्रीला तिचा खून केलेला आहे। त्या अनुषंगाने सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कलम BNS कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील दोन्ही आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांना माननीय न्यायालयात आज दुपारी प्रोड्यूस केलं जाणार आहे पोलीस कस्टडी रिमांडसाठी। आरोपी आणि जी मयत आहेत त्यांचा व्यवसाय काय होता, नेमकी वाद कशावरून? हे जे आहेत हे मयत असतील, आरोपी असतील, हे सगळे साईबाबा मंदिर परिसरामध्ये फोटो वगैरे विक्री म्हणजे किरकोळ विक्री साहित्याची यासारखं काम करत होतं, रस्त्यावरती विक्री करत होतं। आरोपी नशेमध्ये होतं असं पण समजतं? त्यांचं मेडिकल केलेलं आहे, त्या अनुषंगाने सध्या तरी त्याच्यामध्ये काही आढळून आलेलं नाही। आरोपीची काही पार्श्वभूमी आहे पूर्व गुन्ह्याची? नाही, आरोपीची काही पार्श्वभूमी नाही। हत्येचं कारण काय? हत्येचं कारण त्यांच्यातले वाद आहेत। अंजलीचे आणि जी मयत आहे जयश्री यांचे पूर्वीचे वाद आहेत। म्हणजे आरोपीने ज्यावेळेस फिजा पटेल याने अंजलीला फोन केला होता की तुझ्यासोबत जी वाद घातलेली मुलगी आहे ती थोडक्यात नाही का तिच्यासोबत माझाही वाद झालेला आहे वगैरे वगैरे, आणि अंजलीनंच चाकू दिलेला होता फिजाला आणि त्या चाकूचा वापर करून तिने त्याचा मर्डर केलेला आहे। सुपारी दिल्यासारखं आहे ना? ते तपासाचा भाग आहे, आता बघूया। ह्याच्यामध्ये आपण जे कट केल्याचा जे आहे त्याचाही सेक्शन लावलेला आहे। कलम BNS कलम 161(2) हे जे कलम आहे म्हणजे जुनं आपलं IPCचं 120(ब) म्हणायचो आपण, तर ते कलम पण आपण लावलेलं आहे। सर, शिर्डी साई मंदिर परिसर जो आहे यामध्ये अनेक मुलं मुली जे आहेत ही अशी गुन्हेगारीकडे वळताना दिसतात, अल्पवयीन आहेत, काही मोठे असतात। त्या अनुषंगाने आता आपण जे गंध लावणारे वगैरे किंवा असे लहान मुलं असतील किंवा काही भीक मागणारे असतील यांच्यावर पोलीस स्टेशनकडून वारंवार यापूर्वी कारवाई केली गेलेली आहेत। 2 वेळा आपण जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या पालकांवर सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि भिकाऱ्यांच्या अनुषंगाने पण आपण त्यांच्यावर कारवाई करून त्यांना
विसापूर येथील जे त्यांचं हे आहे जिथे त्यांना स्थानबद्ध केलं जातं तिथं आपण पाठवलेलं आहे. यापुढे सुद्धा आपण याच्यावर चांगल्या प्रकारे कारवाई करू. एका महिलेने वार केले, त्या महिलेचा त्या दरम्यान मृत्यू झाला आणि ह्या महिला जर असा वार करत असतील शहरातले त्या दरम्यान आता बरेच लोक तिथं बघणारे होते. त्या अनुषंगानं आपल्याला तिथून कॉल आल्यानंतर तात्काळ आपण घटनास्थळी पोहोचल्यामुळेच आपल्याला आरोपी म्हणजे पळून गेले नाहीत, आपण पकडू शकलो आरोपींना. आणि त्यांना आज दुपारी पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर केलं जाणार आहे. वर्दळीचा